यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बघा आता मी लिंब आणलेले आहेत एवढी. तर ही लिंब आणले तर ही मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्यात. आज वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. तर इथे जिरे मोहरी टाकून घेतले. तर हिरवी मिरची लिंबात बनवायची आहे. ती कशी बनवायची तर ह्या पद्धतीने बनवायची. खूप छान लागते आणि एकदम टेस्टी लागते. तर ही तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बघू शकता मी जिरे मोहरी टाकून घेतलेली. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता, जिरे मोहरी टाकून घेतले तर त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे. तर जिरे मोहरी टाकून घेतले तर आपल्याला काय करायचं आता, बघू शकता लिंबातली हिरवी मिरची कशी बनवायची, कशा पद्धतीची बनवायची आहे. तर मी काय करत आहे आता, जी हिरवी मिरची मी दळून घेतली ती तेलामध्ये टाकून घेत आहे. तर त्याला फ्राय करून घ्यायची आधी काय करायचं, त्याला खाट उठते म्हणून आपल्याला 2 चमच मीठ टाकून घ्यायचे. तर मी ही 2 चमच मीठ टाकून घेत आहे. का तर ही तिखट मिरची आहे, त्याला जास्त मीठ लागतं. तर बघू शकता मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे जी लिंबू घेतलं कट करून, तर हे लिंबू आपल्याला ह्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. पिळून घेऊ शकता किंवा लिंबू पण त्यामध्ये टाकू शकता. लिंबू मी त्यामध्ये टाकत आहे. तर लिंबू त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर ही लिंबू आपल्याला पिळून घेऊन मिरची तच टाकून घ्यायचे. त्यामधल्या बिया फक्त काढून घ्यायचं. त्या बी पण एका जागेला पडलेली. लिंबाचा रस मिरच्याला जास्त पोहोचला पाहिजे म्हणून मी काय करत आहे, आता ही मिरच्याची लिंबाची बी काढून घेतलेली. तर ही मिक्स करून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. जिरी मोहरी टाकली त्यामध्ये. आता ह्याची खूप खाट उठली जाते आणि खूप ह्याची चटणी पण खूप छान लागते. बघू शकता मी त्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे आणि लिंबामध्ये हिरवी मिरची टाकली आणि हिरव्या मिरचीमध्ये लिंबू पण टाकलेलं आहे. तर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट जे थोडासा ते आपल्याला टाकून घ्यायचा. का तर ह्याला टेस्ट येते म्हणून आपल्याला थोडंसंच टाकून घ्यायचं, जास्त नाही टाकायचं. आणि मिक्स करून घ्यायचं. पाणी वगैरे काय टाकायचं नाही. मिक्स केलं तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची. थोडीशी हळद पण टाकून घेता येईल. बघू शकता बघा, ह्याला पिवळासा कलर आलेला आहे. तर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय. 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचंय आणि गॅस नॉर्मलच ठेवायचा आहे. तर मी इथे टाकलेली हिरवी मिरची लिंबातली बनवायला. तर तुम्हाला जर आवडली तर तुम्ही ट्राय करू शकता. खाऊन एकदा बनवून खाऊन बघा आणि मला खरंच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे हिरव्या मिरचीचे ब्लॉग खूप आवडतात. छोटासाच गॅस ठेवायचा आहे चालू, जास्त फुल नाही करायचा, मिडियम ठेवायचा आहे. तर मिरची नक्की कशी होती हे पण तुम्हाला दाखवत आहे मी. चला तर आपण आता बघूया मिरची शिजली कशी. तर खूप छान शिजलेली बघू शकता. अशी मिरची बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सगळं शेजारी पाजारी उठतो, घरात पण उठलाय. तर व्हिडिओ इथंच खतम करत आहे. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला सर्वांना बाय.